बुलेटिनची सुरुवात बीडमधल्या महत्त्वाच्या बातमीने करूयात। बीडच्या मस्साजोगमध्ये 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सकाळी 11 वाजता ही सुनावणी होणार असून याआधी कराडच्या वकिलांची प्रकृती खराब असल्यामुळे आणि त्यानंतर विनंतीनुसार सुनावणी 2 वेळा पुढे ढकलण्यात आली। मात्र आज ही सुनावणी केज न्यायालयामध्ये होणार आहे। मोहसिन शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। मोहसिन, 2 वेळा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली होती, मात्र आज केज न्यायालयामध्ये ही सुनावणी होणार आहे। आज काय महत्त्वाच्या घडामोडी पाहायला मिळतील? ऋतुजा, आपण बघितलं तर कालच वाल्मिक कराडला जे आहे तर हत्या प्रकरणात जे आहे तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। मात्र त्यापूर्वी त्याला खंडणी प्रकरणात ऑलरेडी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली होती। पहिल्यांदा जेव्हा अर्ज दाखल करण्यात आला जामिनीसाठी या न्यायालयीन कोठडीवर खंडणी प्रकरणात, तर त्याच्या वकिलांची तब्येत खालावली होती, त्यामुळे ही जी सुनावणी आहे ती पुढे ढकलली होती। त्यानंतर ही सुनावणी 2 वेळेस जी आहे तर अर्जावर जी सुनावणी होती ती पुढे ढकलण्यात आली होती आणि आज ही सुनावणी केज न्यायालयात होते। त्यामुळे आज हे पाहणं महत्वाचं असणार आहे की खंडणी प्रकरणात ज्या पद्धतीने वाल्मिक कराडवर आरोप झाला होता की वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून जे आहे तर पवन चक्कीचे अधिकारी आहे यांना खंडणी मागितली होती। 2 कोटींची ही खंडणी मागितण्यात आली होती आणि त्या प्रकरणी जे आहे तर केज पोलीस स्टेशनला गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता आणि त्या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडने जी आहे तर न्यायालयात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। त्यामुळे जेव्हा न्यायालयीन कोठडी होते तेव्हा आरोपी जामिनीसाठी अर्ज करू शकतो आणि तोच अर्ज जे आहे तर वाल्मिक कराडकडून करण्यात आला होता आणि त्यावरच आज सुनावणी आहे। त्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। हत्या प्रकरणात ऑलरेडी वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी झालेली आहे, मात्र खंडणी प्रकरणात जो तो न्यायालयीन कोठडीत आहे तर त्यासाठी आज त्याच्या वकिलांकडून जो जामीन अर्ज करण्यात आला त्यावर सुनावणी होणार आहे आणि आज वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात जामीन मिळतो की त्याची न्यायालयीन कोठडी कायम राहते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आपण जर बघितलं तर ऑलरेडी त्याला हत्या प्रकरणात त्याच्यावर मोक्का लागलेला आहे। हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुरू आहे। आता खंडणी प्रकरणातील एक काल जर आपण बघितलं तर ऑलरेडी विष्णू चाटे जो आहे त्याचा मोबाईल जो आहे तर तो हरवल्याचं तपास यंत्रणेने काल कोर्टात सांगितलं होतं की विष्णू चाटेकडे जो मोबाईल हरवला आहे आणि तो त्याने पुरावा नष्ट केला आहे असा त्याच्यावर नवीन गुन्हा काल दाखल करण्यात आला होता। त्यामुळे खंडणी प्रकरणात विष्णू चाटेचा मोबाईल हा अत्यंत महत्वाचा आहे, मात्र तो मोबाईल अजूनही सापडलेला नाहीये आणि तो त्याने जाणीवपूर्वक पुरावा नष्ट केल्याचा आरोप तपास यंत्रणेकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे आज जी अर्ज जेव्हा वाल्मिक कराडच्या वकिलांकडून जामिनावर केला जाईल त्यामुळे हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने तपास यंत्रणेकडून मांडला जाऊ शकतो की विष्णू चाटेने या सगळ्या प्रकरणात खंडणी प्रकरणात जो मोबाईल होता तो त्याने जाणीवपूर्वक नष्ट केलेला आहे, पुरावा नष्ट केला आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन देऊ नये अशी मागणी होऊ शकते। त्यामुळे आज नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आज केज न्यायालयात वाल्मिक कराडचे जो जामीन अर्ज वर सुनावणी आहे तर त्याला पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडी मिळते की जामीन मिळते हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे। ऋतुजा, निश्चित, आणि या संदर्भात सीआयडीनं सुद्धा कोर्टामध्ये अर्ज हा केलेला आहे आणि त्याच अर्जाची मागणी यावर कोर्ट नेमका कसा विचार करतं, काय होतं हे पाहणं महत्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।